महत्वाची गोष्ट सांगू का, जरी जवळ कोणी झोपलं, मी झोपणाऱ्याच्या त्याच्या नादी लागला का? त्याच्या नादी लागाय आपल्या अंगात औषध. तुला बसून झोपू वाटत नाही का? माझ्याकडे पाय करून लांब होती, तुला आरतीला उठी. माऊली म्हणतात बळे विन शक्ती. आम्ही कितीही चांगलं गायन करू द्या, कधी कितीही चांगलं वक्तृत्व करू द्या, बऱ्याच जणांना झोप येते. ती झोप इतकी कडू आहे ना, बऱ्याच जणांना रात्री 12-2 वाजे तरी घरात येत नाही. हित आवडत नाही. तिकडे येत नाही, हित आवडत नाही. एक माणूस काय मला म्हणाय का, सर मला महाराज त्या झोपेत एकलेच आवडलं का? 12 आणि 1 वाजता तरी घरी आहे ना, बसल्या बसल्या तिथे डोळा लागत असं का होत? तर मी त्याला उत्तर दिलं, पटकन झोप येण्याकरता माणसाचं मन समाधानी असलं पाहिजे. पटकन झोप येण्याकरता मन समाधानी असलं पाहिजे. आणि ह्या प्रपंचात समाधान कधी नव्हतं, नाही आणि नसणार आहे. त्याच्यामुळे 1-2 वाजे तरी तिकडे येत. कीर्तनात पटकन का झोप येते? इथं समाधान असते. तेने सदा चित्ता ज्याला पडल्या झोप लागते ते भाग्यवान आहे. पहिले भाग्यवान आहे. संध्याकाळी जेवण उद्या अंतरुणावर जाऊ द्या, 2 मिनिटात राटर घोरत येते. जनरेटर पेक्षा याच्या घोरण्याचा आवाज जास्त असतो. शेजारच्या 2 घरात त्याच्या घोरण्याला झोप येते. पडल्या झोपतो तो भाग्यवान आहे, आणि कीर्तनात झोपतो तो महाभाग्यवान. आम्ही कितीही चांगलं सांगू द्या, बऱ्याच लोकांना झोप आवडत नाही. नाथ महाराजांनी सांगावं, देवानं ऐकावं, अधिकार आहे. विठाला नाथ महाराज दर्शन महिमा सांगतात, चरण महिमा सांगतात. काय त्यांना अनुभूती? अधिकार तर आहेच. तर ऐका, नाथ महाराजांना काय त्याची अनुभूती आहे का? एक दिवसची घटना आहे. नाथ महाराजांचं संध्याकाळचं भोजन झालं आणि झोपण्यासाठी नाथ महाराज अंथरुणावर गेले. पण गेल्याबरोबर लगेच झोपले नाही. आवाज अतिशय छान. झोपण्यासाठी नाथ महाराज अंथरुणावर गेले, पण लगेच झोपले नाही. 2 मिनिटं देवाचं स्मरण केलं आणि मग झोपले. मी तुम्हाला सुद्धा सांगतो सगळ्यांना, अंथरुणावर गेल्या लगेच झोप जाऊ नका. 2 मिनिटं भगवंताचं स्मरण करत जा आणि मग झोप जा. सकाळी उठल्याबरोबर सुद्धा लगेच कामाला सुरुवात करायची नाही. 2 मिनिटं अंथरुणावर बसून देवाचं स्मरण करायचं आणि मग कामाला सुरुवात करायची. झोपत असताना कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने नमः प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः असं स्मरण करायचं आणि झोपायचं. शांत झोप. सकाळी उठल्याबरोबर सुद्धा लगेच कामाला सुरुवात करायची नाही. बघा पुरुष मंडळी, आपण व्यायामाला जाता, कोण 1 किलोमीटर चालतं, कोण 2 किलोमीटर चालतंय, कोणी 4 किलोमीटर चालतंय. फक्त एक काम करायचं, 1 किलोमीटर 2 किलोमीटर नाही, तुम्ही 5 किलोमीटर चाला. सकाळी व्यायाम करून घरी येईपर्यंत एक काम करायचं पुरुष मंडळी, पाऊल उचलला की राम म्हणायचं. तुम्ही जर 500 पाऊल उचलले सकाळी, राम म्हणता वाट चाल यज्ञ पाऊला पाऊल. एका राम म्हणण्याने एका यज्ञाचं पुण्य पदरात पडेल. 1000 पाऊल तुम्ही उचलले, 1000 पाऊलाला राम म्हणला तर 1000 यज्ञाचं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडेल. महिलांना सुद्धा सांगतो, सकाळी उठल्याबरोबर लगेच कामाला सुरुवात करायची नाही. 2 मिनिटं अंथरुणावर बसायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं. रामकृष्ण हरी म्हणत अंथरुणाच्या घड्या घालायच्या. रामकृष्ण हरी म्हणत घर झाडायचं. रामकृष्ण हरी म्हणत अंगण झाडायचं. रामकृष्ण हरी म्हणत कचरा भरायचा. रामकृष्ण हरी म्हणत शेजारण्याच्या दारात नेऊन टाकायचं. असं करू नका, पाप होईल.